पहिला शमूएल अध्याय 25। पुढे शमूएल मृत्यू पावला, तेव्हा सर्व इस्रायल लोकांनी एकत्र जमून शोक केला आणि रामा येथील त्याच्या घरात त्यास मूठ माती दिली। इकडे दावीद निघून पारान नावाच्या अरण्यात गेला। मावोन येथे एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवित असे। तो माणूस मोठा मातबर असून त्याची 3000 मेंढरे व 1000 बकरी होती। तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरीत होता। त्याचे नाव नाबाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अबिगईल असे होते। ती स्त्री बुद्धिमती व रूपवती होती, परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता। तो कालेब वंशातला होता। नाबाल आपल्या मेंढरांची लोकर कातरीत असल्याचे दाविदाने अरण्यात ऐकले। तेव्हा दाविदाने 10 तरुण पुरुषास तेथे पाठविले। त्याने त्या तरुणास सांगितले की कर्मेल येथे नाबालाकडे जाऊन त्यास माझा सलाम सांगा। त्या सुखसंपन्न पुरुषास म्हणा की आपल्या घराण्याचे व आपल्या सर्वस्वाचे कुशल असो। मी असे ऐकले की आपण लोकर कातरणारे लाविले आहेत। आपले धनगर आमच्यामध्ये होते, आम्ही त्यास काही उपद्रव दिला नाही आणि ते कर्मेलात असताना त्याची काही एक हानी झाली नाही। आपल्या चाकरास विचारा, म्हणजे ते आपल्याला सांगतील। तर या तरुण पुरुषांवर कृपादृष्टी करा। आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहो, तर आपला हात चालेल तेवढे आपल्या दासास व आपला पुत्र दावीद यास द्या। दाविदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्याच्या नावाने नाबालास हे सर्व शब्द सांगितले व ते स्तब्ध राहिले। नाबालाने दाविदाच्या सेवकास म्हटले, दावीद कोण? हा इशायाचा पुत्र कोण? आजकाल बहुत दास आपापल्या धन्याला सोडून पळून जातात। माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणाऱ्यांसाठी मारिलेल्या पशूंचे मांस जे कोण कोठले हे मला ठाऊक नाही। असल्या लोकास मी काय देऊ? तेव्हा दाविदाच्या तरुण पुरुषांनी आल्या वाटेने माघारे जाऊन हे सर्व शब्द जशासचे तसे दाविदाला सांगितले। तेव्हा दावीद आपल्या लोकास म्हणाला, आपल्या तरवारी आपल्या कमरास बांधा, आणि त्या प्रत्येकाने आपापली तरवार आपल्या कमरेस बांधली। दाविदानेही आपली तरवार कमरेस बांधली। दाविदाबरोबर 400 पुरुष गेले आणि 200 पुरुष सामानासुमानाजवळ राहिले। इकडे एका चाकराने नाबालाची स्त्री अबिगईल हिला सांगितले की दाविदाने रानातून आमच्या स्वामींचे क्षेमकुशल विचारण्याकरिता जासूद पाठविले होते, पण तो त्यांच्या अंगावर ओरडला। हे लोक आम्हाशी चांगल्या रीतीने वागले आणि आम्ही मैदानात होतो तोवर त्यांचे आमचे दळणवळण होते। त्यावेळी त्यांनी आम्हास काही उपद्रव केला नाही व आमची काही हानी झाली नाही। आम्ही त्यांच्याबरोबर शेरडे मेंढरे राखीत होतो तोवर ते रात्रंदिवस आम्हास तटबंदीसारखे होते। तर आता काय करावयाचे याचा चांगला विचार कर, कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे, आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही। तेव्हा अबिगईल हिने त्वरेने 200 भाकरी, द्राक्षारसाचे 2 बुधले, 5 मेंढरांचे रांधिलेले मांस, 5 मापे हुरडा, खिसमिसाचे 100 घड आणि अंजिरांच्या 200 ढेपा ही सर्व घेऊन गाढवांवर लादली। ती आपल्या चाकरास म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागून येते। याविषयी तिने आपला नवरा नाबाल यास काही सांगितले नाही। ती गाढवावर बसून डोंगराच्या आडोशाने जात असता दावीद व त्याचे लोक समोरून येत होते। ते तिला भेटले। दावीद म्हणाला होता की मी रानात या मनुष्याच्या सर्व मालमत्तेचे रक्षण करून त्याची काही एक हानी होऊ दिली नाही। ते खरोखर व्यर्थ गेले। त्याने उपकाराबद्दल अपकार केला। तर सकाळी उजाडेपर्यंत त्याच्या लोकांपैकी एकही पुरुष मी जिवंत राहू देणार नाही। परमेश्वर माझ्या सर्व शत्रूंचे असेच व याहूनही अधिक वाईट करो। अबिगईल दाविदास पाहून झटकन गाढवावरून उतरली व दाविदापुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातले। ती त्याच्या पाया पडून म्हणाली, अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्याच शिरी असू द्या। आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या। आपल्या दासीचे बोलणे ऐका। माझ्या स्वामींनी त्या अधम नाबालाचे काही एक मनात आणू नये।
तो आपल्या नावासारखाच आहे. त्याचे नाव नाबाल, मूर्ख असे आहे आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे. ज्या तरुण पुरुषास माझ्या स्वामींनी पाठविले होते त्यास मी पाहिले नाही. तर आता अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरिले आहे. म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामींची हानी चिंतणारे यांचे नाबालासारखे होऊ. मी आपल्या दासीने आपल्या स्वामींकडे जी ही भेट आणली आहे ती माझ्या स्वामींबरोबरच्या तरुणांना द्यावी. आपल्या ह्या दासीचा अपराध क्षमा करा, कारण परमेश्वर खरोखर माझ्या स्वामींचे घराणे कायमचे वसविल. कारण माझे स्वामी परमेश्वराच्या लढाया लढत आहेत. आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या ठायी कसलेही अनिष्ट आढळावयाचे नाही. एक मनुष्य आपला पाठलाग करावयास व आपला प्राण घ्यावयास उठला आहे, तरी माझ्या स्वामींचा प्राण आपला देव परमेश्वर याजपाशी जिवंतांच्या समूहात बांधलेला राहील आणि आपल्या शत्रूंचे प्राण तो जसे काय गोफणीत घालून गोफणून टाकील. आपणाविषयी जे काही परमेश्वराने म्हटले आहे तदनुसार माझ्या स्वामींचे कल्याण करून आपणाला परमेश्वराने इस्रायलाचा अधिपती नेमिल्यावर आपण विनाकारण रक्तपात केल्यास किंवा कोणाचा सूड उगविल्याचा आपल्याला पस्तावा व्हावयाचा नाही किंवा माझ्या स्वामींच्या मनाला खेद व्हावयाचा नाही. तर परमेश्वर माझ्या स्वामींचे कल्याण करील तेव्हा आपल्या दासीची आठवण करा. दावीद अबिगिलेस म्हणाला, ज्याने तुला आज माझ्या भेटीस पाठवले तो इस्रायलाचा देव परमेश्वर धन्य. धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची, तू स्वतः धन्य. तू आज मला आपल्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरिले आहे. वस्तुतः इस्रायलाचा देव परमेश्वर याने तुला उपद्रव करण्यापासून मला आवरिले आहे. त्याच्या जीविताची शपथ, तू मला तातडीने भेटावयास आली नसतीस तर खरोखर सकाळी उजाडेपर्यंत नाबालाचा एक पुरुषही जिवंत राहिला नसता. नंतर तिने जे काही आणले होते त्याचा स्वीकार करून दावीद तिला म्हणाला, आपल्या घरी सुखाने जा. पहा, मी तुझा शब्द ऐकला आहे व तुझी विनंती मान्य केली आहे. मग अबिगईल नाबालाकडे गेली. तो त्याने आपल्या घरी राजाच्या सारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले. त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता. यास्तव सकाळी उजाडेपर्यंत तिने त्याला कमी जास्त काही सांगितले नाही. सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या स्त्रीने ह्या सर्व गोष्टी त्यास सांगितल्या. तेव्हा त्याचे हृदय मृतवत झाले. तो पाषाणासारखा झाला. नंतर 10 दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाखा मिळाला की तो मृत्यू पावला. नाबालाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून दावीद म्हणाला, नाबालाच्या हातून माझी अप्रतिष्ठा झाली. तिची दाद ज्याने घेतली आणि आपल्या दासास घात करण्यापासून आवरिले तो परमेश्वर धन्य. परमेश्वराने नाबालाचे दुष्कर्म त्याच्याच शिरी उलटविले. मग दाविदाने अबिगईलेशी लग्नाचे बोलणे करण्याकरिता तिच्याकडे लोक पाठविले. दाविदाचे चाकर कर्मेल येथे अबिगईलेकडे येऊन तिला म्हणाले, तुला आपली स्त्री करावयासाठी घेऊन या म्हणून दाविदाने तुझ्याकडे आम्हास पाठविले आहे. ती उठून भूमीपर्यंत लवून म्हणाली की आपली दासी माझ्या स्वामींच्या दासांचे चरण धुणारी दासी होण्यास सिद्ध आहे. मग अबिगईल तातडीने उठून गाढवावर बसली. तिच्या 5 सख्या तिच्याबरोबर गेल्या. ती दाविदाच्या जासुदांमागून जाऊन त्याची स्त्री झाली. दाविदाने इज्रेलीन अहिनवाम ही एक बायको केली. अशा या दोघी त्याच्या स्त्रिया झाल्या. शौलाने आपली कन्या मिखल, जी दाविदाची स्त्री होती, तिला गल्लीमवासी लईशाचा पुत्र पालती यास देऊन टाकिले होते.